आरोपीच्या जामिनाला विरोध. शरद मोहोळ हत्या प्रकरण 7 मार्चला सुनावणी. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा गुन्हा पूर्वनियोजित असून संघटित पद्धतीने रचण्यात आला आहे. आरोपींनी एकत्र येऊन थंड डोक्याने कट रचून हत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी तपासातून स्पष्ट होते. त्यामुळे आरोपींची भूमिका केवळ गौण असल्याचा दावा हा दिशाभूल करणारा आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. मोहोळ खून प्रकरणात 4 आरोपींच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. आरोपी नितीन खैरे, आदित्य गोळे, अभिजित मानकर, ॲडव्होकेट संजय उडान यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना राज्य सरकार तसेच मुख्य तक्रारदारांच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला. राज्याच्या वतीने या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी बाजू मांडली. हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यास मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तपासातील कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी गुन्ह्याचे स्वरूप व आरोपीची सक्रिय सहभाग सिद्ध होत असल्याचे ॲडव्होकेट राजपूत यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत जामीन मंजूर करणे न्यायाच्या तत्त्वांना बाधक ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याचे, पुरावे नष्ट करण्याची किंवा साक्षीदारांना धमकावण्याची ठोस शक्यता असल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले. आरोपींची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटित टोळीशी असलेले संबंध लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही सरकारी पक्षाने अधोरेखित केले. आरोपींची भूमिका गौण असल्याचा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. दरम्यान मुख्य तक्रारदारांच्या वतीने ॲडव्होकेट खेताराम सोलंकी, ॲडव्होकेट संकेतराव, ॲडव्होकेट सोहम यादव आणि ॲडव्होकेट तेजस सावंत यांनीही आरोपींच्या जामीन अर्जाचा तीव्र विरोध केला. या हत्येमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा गंभीर गुन्हे आरोपींना जामीन देणे समाजात चुकीचा संदेश देणारे ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जामीन अर्जावर पुढील सुनावणी 7 मार्चला होणार आहे. दिले. सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी. सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.